पाहुयात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। 30 एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। कोकणातील आंबा उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यावर राज्याचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। कोकण कृषी विभागाच्या अहवालानुसार तब्बल 90% आंबा उत्पादन घटलेलं आहे आणि यामुळे पहिल्यांदाच विमा नसलेल्या बागायतदारांना 25,000 रुपये तर विमाधारक बागायतदारांना 45,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान गरज भासल्यास या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलंय। नक्कीच आंब्याचं उत्पादन जवळपास 90% उत्पादनामध्ये घट आहे असा विद्यापीठाचाच अहवाल आहे, कृषी विभागाचा अहवाल आहे आणि हा अहवाल 15-20 दिवसापूर्वीचा आहे। त्यानंतर कदाचित अजून देखील वाढला असेल। नुकसान 100% आहे म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सगळ्या कोकणामधील आमदारांनी एकत्र मागणी केली होती की यावेळेस आपण अनुदान हे दिलं पाहिजे आणि पहिल्यांदाच आंबा आणि काजूला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोकणाच्या इतिहासामध्ये हे अनुदान मिळतंय। 22,000 रुपये ज्यांना इन्शुरन्स नाही आहे त्यांना आणि मला वाटतं 42,000 जर का आकडा कदाचित पुढे मागे होत असेल परंतु 42,000च्या दरम्यान ज्यांचे इन्शुरन्स आहे त्यांना मला वाटतं पहिल्यांदा हे अनुदान मिळतंय। नक्की ह्याच्यामध्ये जर का वाढीव मदतची आवश्यकता लागली तर आम्ही ती देखील मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करू।